करायचा। मोबाईल हॅक करून त्यावर आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित केल्यानं घाबरलेल्या 20 वर्षीय युवकानं गळफास लावून आत्महत्या केली। ही धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील ताजपुरी इथं घडली। किशान जितेंद्र सनेर असं मृत युवकाचं नाव आहे। तो घरात एकुलता एक असून फार्मसीचं शिक्षण घेत होता। 5 जुलैला त्याच्या मोबाईलमधील APK फाईलवर क्लिक केल्यानं त्याचा मोबाईल हॅक झाला। त्यावरून त्याचं व्हॉट्सॲप ग्रुप व वैयक्तिक संपर्क क्रमांकावर आक्षेपार्ह छायाचित्र पाठवण्यास सुरुवात झाली। त्यानं मित्रांना ही बाब सांगितली। त्यांनी मोबाईल हॅक झाल्याचा संदेश तातडीनं व्हायरल केले। मात्र घाबरलेल्या किशन सनेर यानं घरी जाऊन छताला साडीनं गळफास लावून आत्महत्या केली। परवा आमच्या गावात 4 वाजेच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली। सायबर क्राईममुळे माझा मित्र किशन सनेर उर्फ बंटी याच्या मोबाईलमध्ये ते अचानक मेसेज फॉरवर्ड होऊ लागले। म्हणजे विचित्र ते फोटो होते, त्यामुळे तो घाबरला। आमचे जे बाहेर मित्रपरिवार आहे त्यांनी फोन केले की त्याच्याजवळ 2-3 मुलं जावा आणि त्याला समजावा, असं होतं की घाबरू नको। 2-3 मुलं व आम्ही आलो त्याच्याजवळ। त्याचे मेसेज डिलीट केले, व्हॉट्सअप डिलीट केलं। त्याने ते सिम कार्ड मोडून फेकलं आणि मोबाईल स्विच ऑफ केला। पण तो अत्यंत घाबरलेला होता। त्याला 2-3 नातेवाईकांचे फोनही आले, पण त्यामुळे तो जास्त घाबरला व तो आम्हाला म्हणाला की तुम्ही आता घरी जा। मी तो ओट्यावरती बसलेला आहे। तो ओट्यावरती बसलेला होता। आम्ही 2-3 जण घरी गेलो आणि 5 मिनिटात आम्हाला फोन आले की बंटीने असं करून घेतलं, फाशी घेतली त्याने। तरी माझ्या सर्व तरुण मित्रांना सांगण्याचे आव्हान एकच आहे की अशी कोणतीही APK रेशन PM किसान किंवा बँकचे कोणतेही फाईल किंवा ॲप येतात त्यांना ओपन करू नका। पहिले आपल्या गावातील सरपंच किंवा पोलीस पाटील यांना विचारा। अशा फाईल गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या येत राहतात आणि असं काही जरी झालं तर आपले मित्र, आई वडील किंवा सरपंच, पोलीस पाटील किंवा मोठे भाऊ किंवा काका यांना कळवा। प्रत्येक प्रश्नाचा मार्ग हा निघत असतो। असा पाऊल उचलू नका, एवढीच माझी विनंती आहे। दिनांक 5/7/2025 रोजी ठाणे पोलीस स्टेशन हद्दीमधील ताजपुरी गावात मुलगा नामे किशन जितेंद्र सनेर वय 20 वर्ष याच्या मोबाईलमध्ये एक APK फाईल डाउनलोड झाली होती। सदर फाईल डाउनलोड झाल्यामुळे त्याचा व्हॉट्सअप हॅक झालं आणि त्याच्या नंबरवरनं गावातील इतर ग्रुपमध्ये काही आक्षेपार्ह फोटोज सेंड झाले होते। त्या मुलाने भीतीने त्याच्या घरात जाऊन त्याच्या घरामध्ये जाऊन त्याने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। सदरबाबत ठाणे पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू नोंद आहे। त्यावरून पुढील चौकशी आम्ही करीत आहोत। तरी मी ठाणे पोलीस स्टेशनच्या वतीने असे आवाहन करतो की काही तरुण मुली आहेत, त्या मुलांकडनं काही आक्षेपार्ह किंवा एखादी APK फाईल डाउनलोड झाली असेल तरी मी असे आवाहन करतो की त्यांनी कुठेही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे। तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि आपण घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करावं। धन्यवाद।